आजच्या या सखोल चर्चेत स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयाच्या मुळाशी जाणार आहोत जो वरवर पाहता खूप साधा वाटतो. पण त्याचे मातीतले आणि पिकांवरचे परिणाम मात्र थक्क करणारे आहेत. अगदी बरोबर. शाश्वत फार्मिंग फाउंडेशननी उपलब्ध करून दिलेल्या माहितीवर आधारित आजचा आपला विषय आहे वेस्ट डिकंपोजर द्रावण. म्हणजे ती फक्त 20 रुपयांची छोटीशी बाटली? हो ना, तीच छोटी बाटली सेंद्रिय शेतीमध्ये कशी क्रांती घडवू शकते आणि मातीचा पोत कसा सुधारू शकते हे आज आपण उलगडणार आहोत. खरं तर राष्ट्रीय सेंद्रिय संशोधन केंद्र गाझियाबाद येथील जे डॉक्टर एन चंद्रा आहेत त्यांनी हे खास कल्चर विकसित केलंय. आणि सर्वात रंजक गोष्ट म्हणजे हे द्रावण त्यांनी चक्क गायीच्या शेणापासून बनवलंय. हो, या द्रावणात प्रामुख्याने पीएसबी, बॅसिलस आणि सुडोमोनास यांसारखे ॲरोबिक मायक्रोब्स म्हणजे उपयुक्त जीवाणू असतात. पीएसबी म्हणजे फॉस्फेट सॉल्युबिलायझिंग बॅक्टेरिया. त्याचं काम तर शेतीशी निगडीत सर्वांना माहीतच असतं की मातीत स्थिर झालेला फॉस्फेट विरघळवून तो पिकांना उपलब्ध करून देणं. आणि सुडोमोनास आणि बॅसिलस हे जे जीवाणू आहेत ना, ते मातीचं आरोग्य आतून सुधारतात. एका अर्थाने आपण मातीची स्वतःची इकोसिस्टम या जीवाणूंच्या मदतीने पुन्हा जिवंत करत आहोत. नक्कीच. आणि ही इकोसिस्टम रिबूट करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. म्हणजे त्यासाठी काही खूप मोठा खर्च किंवा सेटअप लागत नाही? अजिबात नाही. एका मोठ्या ड्रममध्ये 200 लिटर पाणी घ्यायचं, त्यात 10 ग्रॅम वेस्ट डिकंपोजर कल्चर आणि 2 किलो गूळ मिसळायचा. आणि मग ते ढवळायचं ना? हो. हे द्रावण 5 दिवस दिवसातून 2 वेळा सलग ढवळायचं असतं. 5व्या दिवशी जीवाणूंची पूर्ण वाढ होते आणि हे द्रावण शेतात वापरण्यासाठी तयार होतात. म्हणजे या 5 दिवसांत हे जीवाणू गुळावर जगत वेगाने वाढतात. हे अगदी आपल्या घरातल्या काय म्हणतात त्याला, विरजनाच्या संकल्पनेसारखं काम करतं. अगदी अचूक शब्द वापरलात, विरजण. एकदा का हे द्रावण तयार झालं की त्यातीलच थोडं द्रावण बाजूला काढून आपण पुन्हा नवीन द्रावण बनवू शकतो. त्यामुळे तो 20 रुपयांचा खर्च वारंवार करण्याची काहीच गरज पडत नाही. बरोबर. आणि एका एकरासाठी 200 लिटर द्रावण पाण्यावाटे देणं पुरेसं असतं. पिकाची वाढीची अवस्था, फुले येण्याची अवस्था, फळं निर्मिती आणि फळं पक्व होणे अशा 4ही प्रमुख टप्प्यांवर याचा वापर करता येतो. हो, आणि याच्या वापरामुळे माती चांगलीच भुसभुशीत होते. पांढऱ्या मुळीची वाढ अगदी जोमानी होते. मुळीची वाढ चांगली झाली की साहजिकच पिकांना अन्नद्रव्य वेगाने आणि सहज मिळतात. यामुळे पिकांची नैसर्गिक रोगप्रतिकार शक्ती वाढते. म्हणजे एकाच द्रावणातून मातीचं आणि पिकाचं अशा दोन्ही स्तरांवर संवर्धन होतं. हे सर्व विज्ञानावर आधारित असलं तरी प्रत्यक्ष शेतात याचे प्रयोग करताना योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असतेच. हो, म्हणूनच जे लोक हे तंत्रज्ञान स्वतःच्या शेतीत वापरू इच्छितात त्यांनी अधिक माहितीसाठी आणि विशेषतः प्रशिक्षणासाठी शाश्वत फार्मिंग फाउंडेशनशी नक्की संपर्क करावा. MSc ॲग्री हॉर्टिकल्चर असलेले श्री मंगेश भास्कर यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण दिलं जातं. त्यांच्याकडून शिकायला मिळणं हा खूप मोठा फायदा आहे. हो, या विषयाची सविस्तर माहिती www.shashwatfarming.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. किंवा 9730071050 या दूरध्वनी क्रमांकावर त्यांच्याशी थेट संपर्क साधता येतो. थोडक्यात सांगायचं तर गायीच्या शेणापासून बनवलेले हे वेस्ट डिकंपोजर अत्यंत कमी खर्चात मातीतील उपयुक्त सूक्ष्म जीवांची वाढ करतं, जमिनीचा पोत सुधारतं आणि पिकांची ताकद वाढवतं. शेतीच्या शाश्वत भविष्यासाठी हा एक अतिशय व्यावहारिक पर्याय आहे. खरंय. जाता जाता एका प्रश्नावर नक्की विचार करूया. जर केवळ एका छोट्या बाटलीतील सूक्ष्म जीवाणू संपूर्ण 1 एकरभर जमिनीचा पोत आणि पिकाचं आरोग्य मुळापासून बदलू शकतात, तर आपल्या सभोवतालच्या निसर्गात अजून अशा किती अदृश्य शक्ती लपल्या असतील ज्यांचा शाश्वत शेतीसाठी असाच प्रभावी वापर करता येईल.